परभणीत काल झालेल्या दगडफेकीच्या घटनानंतर आता आरोप प्रत्यारोपाच्या फेरी कुठेतरी झडताना आपल्याला पाहायला मिळते। परभणीत भारतीय जनता पक्षाकडून थेट पत्रकार परिषद घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या राज्यसभा खासदारांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। स्वतः आमदार मेघना बोर्डीकर भाजपच्या आहेत माझ्यासोबत। दीदी, थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तुम्ही, काय नेमकं? हे बघा, संविधानाचा अपमान आम्ही कुणीही कदापि सहन करणार नाही। ती घटना निंदनीय आहे आणि तात्काळ 2-3 मिनिटाच्या आत आपण सगळ्यांनी बघितलं, त्या आरोपीला पकडले, त्याच्यावर कठोर ती कारवाई होईल, झालीच पाहिजे, होणारच आहे। आणि शांततेमध्ये सगळं चालू असताना शांतता कमिटीची बैठक पण कलेक्टर एसपींनी रात्री घेतली होती सगळ्या आंबेडकरवादी संघटनांच्या सोबत, आणि 11 तारखेचा बंद हा शांततेमध्ये चालू असताना महाराष्ट्रामध्ये, जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये शांतता भंग करण्याचा उद्देश ठेवून काही लोकांनी हा प्रकार जो घडून आणलेला आहे, त्यामुळे संशयास्पद आहे की सगळं चालू असताना, आणि जो बौद्ध समाज हा शांतताप्रिय समाज आहे, त्यांनी आतापर्यंत नेहमी शांततेनेच सगळे काही आंदोलनं केलेले आहेत। पण केवळ सरकारवर गालबोटं ठेवता यावेत, भाजपावर गालबोटं ठेवता यावेत, किंवा जो 10 तारखेला मानव अधिकार दिवसाच्या दिवशी पूर्ण भारतभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये देखील जे सकल हिंदू समाजाने मूकमोर्चे काढले, त्या मूकमोर्चाचं यश ह्यांना खपलं म्हणून केवळ भाजप, हिंदू मोर्चा ला गालबोट लागावं म्हणून त्यांनी स्टेटमेंट दिलेत की त्या मोर्चातल्याच काही व्यक्तींनी हा प्रकार केलाय असं त्यांनी बोललेत। कोण बोललेत? फौजा खान बोललेले आहेत, हे तुम्ही सुद्धा बघितलं। मग अर्धवट माहिती घेऊन असे स्टेटमेंट करणं म्हणजे लोकांच्या भावना भडकवलं, आणि मग भावना भडकवून लोकांना असं उद्रेक करायला लावलं, यांनी नसेल कशावरून। खासदार बंडू जाधवांवर गुन्हा दाखल करण्याची तुम्ही काही वेळापूर्वी मागणी केली, कारण त्यांनी सुद्धा सांगितलंय की ह्या मोर्चानंतरच ह्या घटना घडलेल्या आहेत, तर मोर्चामुळे झालेलं आहे। जेव्हा की त्यांचे सुद्धा काही कार्यकर्ते त्या मोर्चामध्ये सामील होते, सर्वपक्षीय लोक मोर्चामध्ये सामील होते, बौद्ध समाजाची लोक मोर्चामध्ये सामील होते, अनेक भंतेजींनी त्या मोर्चाला पाठिंबा दिला होता। असं असताना देखील केवळ जातीजातीत, समाजात द्वेष निर्माण करायचा, तेढ निर्माण करायची अशी स्टेटमेंट खासदार पदावर राहिलेल्या व्यक्तींनी देऊ नयेत। दुपारपर्यंत दिदी शांततेत सुरू होतं, अगदी आंदोलन सुरू होतं, आणि दुपारनंतर खरं तर दगडफेक झाली। तुम्ही म्हणले कोणीतरी मास्टर माइंड आहे, कोण नेमकी मास्टर माइंड आहे असं वाटतं तुम्हाला? पोलीस तर शोध तपास लावतील त्याच्या मागे, पण बघा तुम्ही बघितलं आता सुद्धा व्यापारी एवढ्या मोठ्या संख्येने कलेक्टरांकडे आले होते, दहशतीखाली आहेत ते सगळेजण। मग त्यांना दहशत निर्माण करण्यासाठी तर केलं नाही ना, हे तपासून बघितलं पाहिजे, आणि ते तपासाअंती निघणारच आहे। पण केवळ भाजप, हिंदू मोर्चा, सरकार ह्यांना नावबोटं ठेवण्यासाठी यांना वाटलं की हा एक चांगला प्रकार झालेला आहे, चला याचं राजकारण आपण करूया, हे करू पाहताय। पण हे खरं काय आहे, सत्य लवकरच सगळ्यांच्या समोर येईल। काही व्यापारी आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले आणि त्यांनी थेट अशी कठोर भूमिका घेतली की बाजारपेठ पूर्ण बंद असणार आहे जोपर्यंत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली होत नाही। त्यांच्या या विधानाकडे कसं पाहता तुम्ही, आणि नेमकं कालच्या घटनेबाबत जिल्हा प्रशासनाचं काल एकूण हाताळलं कसं, त्यावर काय म्हणणार? हे बघा, जिल्हा प्रशासनाने सुद्धा शांतता कमिटीची बैठक 10 तारखेलाच रात्री घेतली होती, आणि आंबेडकरवादी सर्व नेत्यांनी विश्वास दिला होता की शांततेत सर्व काही पार पाडेल, आणि त्याच पद्धतीने होतं। परंतु जर काही लोकांनी उद्देश ठेवून हे प्रकार घेतले असतील आणि त्यांच्यामधला प्रशासनाचा समन्वय थोडासा तुटला म्हणून हे प्रकार झाले असतील, तर निश्चित त्यांच्या कारवाई होईल। कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे, त्यांनी व्यवस्थित ही कलेक्टर आणि एसपींनी व्यवस्थित हाताळलं असतं तर एवढं मोठं प्रकरण झालं नसतं, त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल। परभणीतील व्यापारी बांधवांना मला विश्वास द्यायचा आहे की हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे, तुम्हाला असा परत त्रास यापुढे होणार नाही, यासाठी आम्ही सर्वजण खबरदारी बाळगू। आपणही बिनधास्तपणे निश्चिंत आपले सगळे व्यापार व्यवसाय चालू करावेत, दुकाने उघडे ठेवावेत। परभणीकरांना काय आवाहन करणार आहे तुम्ही? की सर्व काही शांततेत, आता शांतता आहे सगळीकडे, आणि कुणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं काम आपल्या हातून करू नये, आणि व्यापाऱ्यांनाही विनंती आहे की आपणही नेहमीसारखे आपले सर्व बाजारपेठ उघडी ठेवावी। तर
मेघना बोर्डीकर होते यांनी स्पष्ट केले की खासदार संजय जाधव आणि खासदार फौजा खान यांच्या विधानावर चुकीचं त्यांनी विधान केलं आणि त्यामुळे थेट त्यांनी त्या दोघांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तर परभणीकरांना त्यांनी शांततेचं आवाहन केलं आहे आणि जिल्हा प्रशासनाची जर कालचे प्रकरण हाताळण्यामध्ये काही कमतरता असेल तर शासन योग्य कारवाई करेल असं विश्वासही या ठिकाणी आमदार मेघना बोर्डीकर यांनी बोलून दाखवला। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह नजीर खान, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।